त्यांचे सहकारी अजूनही फरार आहे। त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाचा पाठिंबा आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बीड जिल्ह्याला तर हे माहितीच आहे। परभणीची जी घटना घडली याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं या तरुणाचा मृत्यू झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की मारहाणीतून शॉक बसून हा मृत्यू झालेला आहे। कल्याणमध्ये मराठी माणसावर कशा पद्धतीनं परप्रांतीयांनी हल्ले केले आणि मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल अशा प्रकारची धमकी दिली, या सगळ्या गोष्टी बघितल्या। त्याचप्रमाणे मग सोयाबीनचा विषय असेल, कापसाचा विषय असेल, धानाचा विषय असेल, या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं कोणतीही कृती केली नाही। पुरवणी मागण्या या सरकारने या अधिवेशनात मांडल्या, परंतु या पुरवणी मागण्या नियमित खर्चासाठी होत्या। विकासाच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारे या पुरवणी मागण्यातून विकासाच्या दृष्टीने एक छदामी देण्यात आला नाही। या अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, हा अवमान करत असताना या अवमानाविषयी भूमिका मांडण्याच्या ऐवजी याच्या आधी कोणी कोणी कसा कसा अवमान केला हे सांगत बसले, याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान त्यांनी केला हे सुस्पष्टपणे दिसतं। हे सरकार भ्रष्टाचारी आहे, आम्ही सातत्यानं याच्यात सांगितलेलं आहे। सिंचनाचे प्रकल्प त्यांनी विदर्भातले जाहीर केले, मराठवाड्यातले जाहीर केले, प्रत्यक्षात त्याला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। सातत्यानं फक्त घोषणा चालू आहे। एसटी बसच्या खरेदीतला भ्रष्टाचार आम्ही सभागृहात मांडला, बोगस औषधांचा मुद्दा या आम्ही सभागृहात मांडलेला आहे। त्याचप्रमाणे सगळं होत असताना गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर मध्ये मागे ही सुद्धा भूमिका मांडली। कांद्यावर जे निर्यात मूल्य आहे 20%, निर्यात मूल्य आहे 20%, हे हटविण्यासाठी केंद्राकडे जाण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी एकमतानं, परंतु या सरकारने तसं कोणतेही पावलं उचलण्याचे ठरवले नाही। थोडक्यात या अधिवेशनाचा गोषवारा जर घेतला तर या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा, कोणती मदत, कोणते कार्य या अधिवेशनाच्या माध्यमातून केले। कायदा सुव्यवस्थेच्या विषयी सरकार बोट चेपते, कोणाला तरी वाचवण्याची भूमिका सरकारची चालू आहे। शेतकऱ्यांच्या आधीच्या विम्याची मदत असेल, प्रोत्साहन अनुदानाची मदत असेल, वेगवेगळं अनुदान जे जाहीर केलं होतं हे 1 रुपया सुद्धा सरकारने दिलेलं नाही। आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्या घटना होतात, या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना मागच्या वर्षभरात 45,000 झालेल्या आहेत। जवळपास रोज 316 महिलांवर गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून आज हे महाराष्ट्रातलं सरकार भले 500 बहुमताने निवडून आले, हे ईव्हीएमचं सरकार आहे। आणि म्हणून आम्ही ईव्हीएम विषयी सुद्धा आंदोलन केलं, ईव्हीएम विचारलं, हे ईव्हीएमचं सरकार आहे। या सरकारला खऱ्या अर्थानं जनतेचा कौल नाही, परंतु या सगळ्याच्या दरपोक्ती करत असताना येणाऱ्या काळात सुद्धा हे सरकार या महाराष्ट्राला न्याय देईल असं वाटत नाही। कायद्याचे भक्षक या सत्तेतलेच लोक झालेले आहेत, शेतकऱ्याचे मारेकरी हेच लोक झालेले आहेत। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून पूर्ण आठवड्याभराच्या या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी, विशेषतः या विदर्भातील जनतेच्या हितासाठी ज्या पद्धतीनं जे डिव्हाइस असतील त्याच्या माध्यमातून या सरकारला मी सर्वोपरी पळव करण्याचा करून सोडलेला आहे। आणि मला असं वाटतं भले आमची संख्या कमी असेल, परंतु ही महाविकास आघाडी मजबूतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्य चालू ठेवेल। आता सभागृहात लढाई होती, याच्यानंतर ही लढाई मैदानात सुरू होईल, अशा प्रकारची स्थिती निश्चित महाविकास आघाडीचे सगळे नेतृत्व हे करतील, अशा प्रकारचं भूमिका आम्ही सगळे व्यक्त करतो। सगळ्यांचं स्वागत। विदर्भाच्या कराराप्रमाणे नागपूरचं हे अधिवेशन या ठिकाणी 3 अधिवेशनापैकी एक अधिवेशन नागपूरला घेतलं जाते आणि ते हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते। आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा अशा या मागास भागाच्या विकासासाठी सरकारने करायच्या उपाययोजना, त्या अंमलबजावणी कशी करेल त्याच्यावरचा विचार मांडण्याचं काम सरकारला करायचं असतं। विरोधक म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे असतील,
महागाईचा प्रश्न असेल, बॅकलॉगचा प्रश्न